हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर तुमची जी 6माही परीक्षा आहे त्यालाच आपण संकलित मूल्यमापन परीक्षा क्रमांक 1 म्हणतो. तर आता ही खूपच जवळ आलेली आहे. तुमचा भूगोल या विषयाचा अभ्यास सुद्धा झाला असेल. तर आजच्या या व्हिडिओमधून आपण इयत्ता 6वीचा भूगोल या विषयासाठीचा 6माहीचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, त्यासाठी एकूण गुण किती असणार आहेत, एकूण वेळ किती असणार आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नासाठी किती किती आणि कशा प्रकारच्या मार्किंग डिस्ट्रीब्युशन असणार आहे, हे सगळं अगदी व्यवस्थित या पेपरमधून डिस्कस करणार आहोत. तर हा तुमच्यासाठी एक सराव पेपर आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, पेपर सोडवण्याच्या आधी आपण ज्या ज्या काही सुरुवातीला फॉर्मॅलिटीज करावे लागतात त्या बघूयात. बघा, पेपरचं आहे संकलित मूल्यमापन परीक्षा क्रमांक 1, इयत्ता 6वी, विषय भूगोल. एकूण गुण आहेत 16 आणि यासाठी वेळ आहे 1 तास. तर इथं तुमचं नाव, शाळेचं नाव, तुमचा हजेरी क्रमांक आणि जो काही दिनांक असेल तो फिलअप करायचा. तर चला, ज्या फॉर्मॅलिटीज आता पूर्ण झालेल्या आहेत, आता पेपर सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजे काय होईल विद्यार्थ्यांनो, असाच भूगोलचे सोडून इतर विषयाचे सुद्धा पेपर जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला येतात याची आयडिया तर येणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक छान असा कॉन्फिडन्स सुद्धा येणार आहे. चला, प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा आणि त्यासाठी आहेत 2 मार्क्स. त्यामध्ये प्रश्न पहिला, अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वी गोलावर तयार होते. आणि त्यांनी पर्याय दिलेले आहेत: अ, कोनीय अंतर, ब, गोलार्ध आणि क, वृत्तजाळी. तर विद्यार्थ्यांनो, तुमचा अभ्यास कंप्लीट झाला असेल तर सांगा बघू याचं उत्तर काय असणार. आणि बरोबर आहे, उत्तर असणार क, वृत्तजाळी. अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वी गोलावर वृत्तजाळी तयार होते. त्यातलाच दुसरा प्रश्न बघणार आहोत आपण. दुसरा प्रश्न, पृथ्वी गोल हे भूगोलाच्या अभ्यासाचे साधन आहे. तर आता आपण त्रिमितीय साधन, द्विमितीय साधन हे बघितलेलं आहे. तर तुम्हीच सांगा, पृथ्वी गोल हे भूगोलाच्या अभ्यासाचे कशा प्रकारचे साहित्य आहे. ऑप्शन दिलेले आहेत त्रिमितीय, द्विमितीय आणि क, चौकोन. तर पहिला जो ऑप्शन आहे त्रिमितीय, त्याच्यामध्ये लांबी, रुंदी, उंची या तिन्ही गोष्टी येतात. म्हणजेच पृथ्वी गोल हा भूगोलाच्या अभ्यासाचे त्रिमितीय साधन आहे. बघा, खूप सोपे प्रश्न आहेत पेपरमध्ये. आता पुढचा ब प्रश्न, योग्य जोड्या जुळवा आणि त्यासाठी आहे 2 मार्क्स. तर रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा, वेगळा शब्द ओळखा किंवा मी कोण सांगा, चूक की बरोबर. हे जे हातचे प्रश्न आहेत त्याला मार्क्स, हे तुमच्या हातचे मार्क्स आहेत. हे प्रश्न तुम्ही कधीही स्किप करायचे नाहीत. हे प्रश्न अटेम्प्टच करायचे आणि फुल मार्क्स मिळवायचे. आता बघा, जोड्या जुळवामध्ये अ गट आणि ब गट. अ गटामध्ये आहे तापमापक आणि जलवाहतूक. ब गटामध्ये आहे सर्वात स्वस्त वाहतूक, तापमान मोजण्यासाठी आणि सर्वात महाग वाहतूक. तर आता तापमापक कशासाठी असतो? तापमान मोजण्यासाठी. तर याची जोडी असणार ब. आणि जलवाहतूक सर्वात स्वस्त वाहतूक. बघा, किती सोपा प्रश्न होता. इथे तुम्हाला 2 मार्क्स मिळाले. आता क प्रश्न. क प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा आणि 3 प्रश्न आहेत. 3 पैकी कोणतेही 2 सोडवले तरी चालतील आणि त्यासाठी आहे 2 गुण. पण तुमचा सराव व्हावा यासाठी मी इथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेणार आहे. बघा, पहिला, वृत्तजाळीचा उपयोग लिहा आणि याचा उत्तर आपण बघणार आहोत. चला तर विद्यार्थ्यांनो, इथं आपलं हे उत्तर आहे. भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थान निश्चिती प्रणाली, तसेच इंटरनेटवरील गुगल मॅप, विकिपीडिया व इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो. म्हणजेच वृत्तजाळीचा इथे उपयोग होतो. आणि दुसरं, आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारीमध्ये असणारा नकाशा दर्शकामध्ये, म्हणजे त्याला आपण मॅप म्हणतो, GPS, ओके, सुद्धा या
तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तर हे आहेत वृत्त जाळीचे उपयोग. आता त्यानंतर दुसरा प्रश्न, एखाद्या ठिकाणाहून, इथं आहे एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते? आणि याचं उत्तर आहे नकाशा. तर उत्तर हे तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे. एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन नकाशा हे आहे. राईट, मी तर शॉर्ट मध्ये फक्त नकाशा लिहिला आहे. त्यानंतर तिसरा, हवा म्हणजे काय? आणि याचं उत्तर आपण आता बघणार आहोत. चला, इथं आहे हवा म्हणजे काय याचं उत्तर. एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन म्हणजे थोड्या वेळासाठीची अल्पकालीन स्थितीला हवा म्हणतात. ही झाली हवा याची व्याख्या. आता पुढे विद्यार्थ्यांनो जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न दुसरा, ओघ तक्ता पूर्ण करा. आणि याच्यासाठी आहेत 2 मार्क्स. तर हा जो तक्ता आहे हा आहे प्रमुख अक्षवृत्ते, जो की तुमच्या स्वाध्यायामध्ये सुद्धा हा तक्ता विचारलेला आहे. तर इथे प्रमुख अक्षवृत्त कोणती कोणती आहेत हे पूर्ण करायचं आहे आणि आपण याचं उत्तर बघूयात. चला, याचं उत्तर हे आहे अशा पद्धतीचं. प्रमुख अक्षवृत्त, त्याच्यामध्ये उत्तर ध्रुव 90° उत्तर, आर्टिक वृत्त 66° 30' उत्तर, त्यानंतर कर्कवृत्त जे की आहे 23° 30' उत्तर, त्यानंतर आहे मध्ये विषुववृत्त जे आहे 0° पुढे आहे मकर वृत्त जे आहे 23° 30' दक्षिण, त्याच्यानंतर आहे अंटार्क्टिक वृत्त जे आहे 66° 30' दक्षिण आणि दक्षिण ध्रुव जे आहे 90° दक्षिण. तर ही झाली प्रमुख अक्षवृत्ते. ठीक आहे, तर हा प्रश्न सुद्धा आपण सोडवलेला आहे. चला विद्यार्थ्यांनो, पुढे ब प्रश्न बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. ब, आकृती काढा आणि इथे सांगितलेलं आहे कोणतेही 1-2 गुणांसाठी. आता साधा तापमापक आणि महासागरातील ज्वालामुखी. तर या दोन्ही आकृत्या ज्या आहेत तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अगदी व्यवस्थित दिलेल्या आहेत, त्या तुम्ही काढण्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यापैकी कोणतीही एक इथं काढली तरी चालेल. प्रश्न तिसरा आहे भौगोलिक कारणे लिहा. 2 पैकी 1 म्हणजे 2 विचारलेत, कोणतंही एक लिहायचं आहे, पण आपण दोन्हीची उत्तर बघूयात आणि त्यासाठी गुण आहेत 2. आता पहिलं बघा, महाबळेश्वरचे हवामान थंड आहे आणि आपण बघूया त्याचं उत्तर. चला तर मग, आणि याचं उत्तर आलेलं आहे. उत्तर बघा, महाबळेश्वर हे सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच ठिकाणी म्हणजे अति उंचावरती आहे. समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तस तसे तापमान कमी कमी होत जाते, म्हणून महाबळेश्वरचे हवामान थंड आहे. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. एवढं उत्तर तुम्ही लिहिलात तर तुम्हाला फुल 2 मार्क्स मिळणार आहेत. आता दुसरा प्रश्न बघा, जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते का? ते आपल्याला याचं उत्तर बघायचं. ओके, तर याचं उत्तर आहे इथे, सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. जलवाहतूक शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून केली जाते, कारण त्यामुळे जहाजांचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेची व इंधनाची बचत होते. तसेच जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गांच्या क्षमतेच्या तुलनेत बरीच जास्त असते. त्यामुळेच अवजड वस्तू जसे कोळसा, कच्चे तेल, कच्चा माल, धातू खनिजे, अन्नधान्य इत्यादी मालाची वाहतूक करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय उपयोगात आणतात आणि त्यासाठी लागणारे इंधन किंवा खर्च होणारे जे इंधन आहे हे कमी होते, म्हणून जलमार्गाने वाहतूक ही किफायतशीर आहे. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. आता चौथा प्रश्न आपण बघणार आहोत. चौथा प्रश्न मधील प्रश्न अ, मी कोणते सांगा. यासाठी आहेत 2 गुण. तर सगळ्यात पहिला त्यातला आहे, मी सर्व ठिकाणी सारखी नसते आणि याचं उत्तर आहे हवामान.
त्यानंतर दुसरं आहे मी वातावरणात बाष्प रूपात असते. तर त्याचं उत्तर आहे आर्द्रता. चला आता आपला शेवटचा प्रश्न आहे. ब सविस्तर उत्तरे लिहा. त्यातलं कोणतेही एक. आपण दोन्हीची उत्तर बघूयात. तर हा प्रश्न आहे 2 गुणांसाठी. त्यामध्ये पहिलं ग्रीनिचच्या रेखावृत्ताची माहिती लिहा. आणि बघा प्रश्न त्याचं उत्तर. शून्य रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त, शून्य अंश रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त, त्याला प्राईम मेरिडियन असं म्हणतात, म्हणून महत्वाचे आहे. जागतिक प्रमाणवेळ निश्चित करणे व वेगवेगळ्या देशांच्या प्रमाणवेळांशी सांगड घालणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हे रेखावृत्त ग्रीनिचचे रेखावृत्त म्हणूनही ओळखले जाते. GMT म्हणजेच ग्रीनविच मीन टाईम. आणि आता आहे दुसरा प्रश्न, जो आपल्या या पेपर मधला शेवटचा प्रश्न. द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये लिहा. चला बघूया त्याचं उत्तर. उत्तर आलेलं आहे. द्विमित साधनांची वैशिष्ट्ये. नकाशे हे द्विमितीय असतात. द्विमितीय घटकांची लांबी आणि रुंदी असते. लांबी आणि रुंदी मिळून त्यांचे क्षेत्रफळ तयार होते. आणि आता त्रिमितीय साधनांची वैशिष्ट्ये. पृथ्वी गोल हा त्रिमित आहे. त्रिमित वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची असते. तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते. तर हे झालं या प्रश्नाचं उत्तर. चला विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर आपला हा जो भूगोल विषयाचा पेपर आहे, हा पेपर इथे संपलेला आहे. हा एक सराव पेपर म्हणून मी इथे घेतलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा. थँक्यू.